नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24. दिवस बातम्यांचा वेगवान आढावा. बातम्या सुपरफास्ट. माळशेज घाटामध्ये रस्ता खचल्यामुळे जड वाहतुकीसाठी मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. उभी वेळखंड परिसरामध्ये झालेल्या या प्रकारामुळे प्रशासनानं तातडीने निर्णय घेतलाय. एसटी बस, ट्रक आणि टेम्पोसह सर्व अवजड वाहनांना या मार्गावर बंदी घालण्यात आलेली आहे. अहिल्यानगरकडून कल्याणकडे येणारी आणि कल्याणहून अहिल्यानगरकडे जाणारी वाहतूक पनवेल मार्गे वळवण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा वळसा घ्यावा लागणार असून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात आहे. कल्याण मुरबाड अहिल्यानगर महामार्गावर शिवळे गावाजवळ एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. मध्यधुंद पिकअप चालकानं भरधाव गाडी चालवत रस्त्यावर अक्षरशः धुमाकूळ घातलाय. 2 दुचाकीस्वार थोडक्यात बचावले. स्थानिक आणि वाहन चालकांनी पाठलाग करून गाडी अडवली असता चालक नशेमध्ये असल्याचं स्पष्ट झालंय. संतप्त नागरिकांनी चालकाला चोप दिलाय. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत त्याला ताब्यात घेतलंय तर पुढील तपास सुरू आहे. दरम्यान याच महामार्गावर माळशेज घाटामध्ये 100 फूट लांब आणि 8 फूट खोल रस्ता खचल्यानं अपघाताचा धोका निर्माण झालाय. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जातो. मुंबई अहिल्यानगरला जोडणाऱ्या कल्याणनगर महामार्गावरील माळशेज घाटामध्ये मुसळधार पावसामुळे रस्ता खचल्याची घटना समोर आली आहे. सुमारे 100 फूट लांब आणि 7 ते 8 फूट खोल भाग खचल्यामुळे प्रशासनानं नगरकडे जाणारी एकेरी वाहतूक सुरू केलेली आहे. वाहन चालकांना सावधगिरीने प्रवास करण्याचं आवाहन करण्यात आलंय. तर या मार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. नाशिक जिल्ह्यातील ओझरमध्ये वाहतूक कोंडीचा अक्षरशः कहर पाहायला मिळतोय. उड्डाणपुलावरील भगदाड आणि चुकीच्या नियोजनामुळे प्रवाशांना तासनतास अडकून राहावं लागतंय. त्यातच राज्यपालांच्या दौऱ्यामुळे उद्या परिस्थिती आणखीनच गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. प्रशासन अलर्ट मोडवर असलं तरी नागरिकांमध्ये संताप वाढतोय. नाशिकच्या जेलरोड परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. 28 वर्षीय तरुणानं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्येमागचं कारण अद्याप गूढ असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. तर आम्रपाली झोपडपट्टीत शोककळा पसरली आहे. इगतपुरी तालुक्यातील कावणई येथील कपिलधारा येथे गंगा गोदावरी पूजन सोहळा काल धार्मिक वातावरणात पार पडलाय. मात्र याच कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ चांगलेच भडकले. कुंभमेळ्याच्या कामांवर नाराजी व्यक्त करत त्यांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दांमध्ये सुनावलंय. कामांचा दर्जा राखला नाही तर कारवाई होईल असा स्पष्ट इशाराही दिलाय. संत महंतांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात एका बाजूला धार्मिक वातावरण तर दुसरीकडे प्रशासनाला दिलेला कडक संदेश, यामुळे या सोहळ्याची जोरदार चर्चा रंगली आहे. सिन्नर MIDC परिसरामध्ये एक थरारक अपघात समोर आलेला आहे. भरधाव ट्रकचं नियंत्रण सुटून तो ट्रक थेट पुलावरून खाली पलटी झालाय. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत त्वरित मदतकार्य सुरू केलंय. काही वेळ परिसरामध्ये गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. तर जखमींची नेमकी संख्या अद्याप स्पष्ट नसली तरी हा अपघात अत्यंत गंभीर असल्याची माहिती मिळते. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तर अपघाताचं कारण वेग की तांत्रिक बिघाड याचा शोध घेतला जातोय. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. तर नागरिकांकडून सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. कारगिल युद्धातील शहीद जवानांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावपूर्ण अभिवादन केलेलं आहे. कारगिल विजय दिनानिमित्त शिंदे यांनी शूरवीरांच्या त्याग आणि बलिदानाला सलाम करत श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी त्यांनी देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या जवानांच्या शौर्याची आठवण करून देत त्यांचे बलिदान कधीही विसरले नाही जाणार असा संदेश दिलाय. आंदोलन म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशी जोरदार टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे बंधूंवर केलेली आहे. मुंबईमध्ये बोलताना बावनकुळे यांनी या आंदोलनावर उपरोधिक शब्दांमध्ये निशाणा साधलाय. बँड वाजवत आहेत पण मुलं कुणालाच झाली आणि बारसं कोण करताय अशी परिस्थिती झाली आहे असा टोला त्यांनी लगावलाय. तसेच त्यांनी पुढे म्हणत जाऊ द्या, त्यांना बारसं करू द्या, लाडू खाऊ द्या अशा शब्दांमध्ये आंदोलनाची खिल्ली उडवली आहे. तर या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांना सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव नसल्यानं शेतकऱ्यानं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे. राळेगाव तालुक्यातील भाम गावातील ही घटना असून संबंधित शेतकऱ्यावर कर्जाचा मोठा बोजा होता. कर्जमाफीच्या यादीमध्ये आपलं नाव येईल अशी आशा त्यांना होती. मात्र या यादीमध्ये नाव न आल्यामुळे नैराश्यातून त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला. तर या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. तर प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. MPSC पेपर फुटी प्रकरणी मोठी अपडेट समोर आलेली आहे. कौटिल्य अकॅडमीतून पेपर विकत घेतल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाय. परीक्षेच्या 2 दिवस आधी विद्यार्थ्यांना मोबाईलवर प्रश्न पाठवण्यात आलेले असा दावा त्यांनी केलाय. तसेच 90% प्रश्न या क्लासमध्येच आधीच शिकवण्यात आलेले होते असंही पवार यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान या आरोपांवर प्रतिक्रिया देताना कौटिल्य अकॅडमीचे प्रवीण पाटील यांनी चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचं स्पष्ट केलंय. तर या प्रकरणामुळे MPSC परीक्षेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना मेदांता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. डिस्चार्जनंतर ते राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना अभिवादन करणार असून त्यानंतर लडाखकडे रवाना होणार आहेत.
यावेळी वांगचूक यांनी रुग्णालयातील डॉक्टर आणि संपूर्ण स्टाफचे आभार मानले. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यामुळे समर्थकांमध्ये देखील समाधान व्यक्त केले जात आहे. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद आज लोकसभेत उमटले. विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्जचा मुद्दा उपस्थित करत विरोधी खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या कारवाईचा इशारा दिल्यानंतरही सभागृहामध्ये प्रचंड गोंधळ झालाय. यानंतर अध्यक्षांनी सभागृहाचं कामकाज स्थगित करत असल्याचं जाहीर केलंय. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या मुद्द्यावरून आज लोकसभेमध्ये विरोधी पक्षाच्या खासदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह बोलत असताना विरोधी खासदारांनी गोंधळ घातलाय. परिणामी सिंह यांना दोनदा खाली बसावं लागले. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अनेकदा सूचना देऊनही खासदार गोंधळ घालत असल्यानं लोकसभेचं आजचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलंय. नीट पेपरफुटीच्या विरोधामध्ये कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन करण्यात आलेले आहे. सीजेपी कडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली होती. अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाय. हा राजीनामा दिल्यानंतर संसदेच्या अधिवेशनासाठी धर्मेंद्र प्रधान संसद भवन परिसरामध्ये आलेत. या विरोधकांनी त्यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली तर सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या बाजूने घोषणाबाजी केली आहे. आयटी कर्मचाऱ्यांची गरज लक्षात घेता हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो तातडीने सुरू करा अशी मागणी माजी आमदार प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे. हिंजवडीमधील वाहतूक कोदरी कसरीकरणासाठी हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो मार्ग हा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे. तो तातडीने सुरू व्हावा जेणेकरून वाहतूक कोटीचा प्रश्न सुटेल. नियोजित आराखड्यानुसार मार्च 2027 मध्ये हिंजवडी शिवाजीनगर मेट्रो धावू शकेल असं निश्चित करण्यात आलेलं होतं. मात्र ही मुदत उलटून गेली तरी मेट्रो सुरू होईना. ती सुरू व्हावी यासाठी काँग्रेस पक्ष सातत्यानं पाठपुरावा करत आहे असं मोहन जोशी यांनी म्हटलंय. तर हिंजवडी ते शिवाजीनगर पुणे मेट्रो मार्ग 3 या प्रकल्पाच्या पहिल्या हप्त्याला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांची मंजुरी मिळालेली आहे. तर वास्तविक पाहता या मंजुरीनंतर मेट्रो त्या मार्गावर धावणे अपेक्षित आहे आणि प्रवाशांची त्यातही गैरसोय होता कामा नये. शहरासह पुणे विभागामध्ये सर्वत्र पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यटनस्थळी गर्दी केली आहे. या पार्श्वभूमीवर स्वीटकॉर्नची आवक दीडपट झालेली आहे. मागील आठवड्यामध्ये 2000 पोत्यांची होणारी आवक आता 3000 पोत्यांवर पोहोचली आहे. तर तुलनेमध्ये मागणीही चांगली आहे. भाव मात्र मागील आठवड्याच्या तुलनेमध्ये स्थिर आहेत. मार्केट यार्डातील घाऊक बाजारामध्ये किलोला दर्जानुसार 15 ते 18 रुपये भाव मिळत असल्याची माहिती मार्केट यार्डातील स्वीटकॉर्नचे व्यापारी पांडुरंग सुपेकर आणि माऊली आंबेकर यांनी दिली आहे. तर 30 ते 50 रुपयांना भाजलेल्या स्वीटकॉर्नच्या नगाची विक्री होते. त्यासोबतच वेळ झाली इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा DS News 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.